पण ह्याच्या अगोदर आहे ना सेक्शन 68 बघितला होता. कसा बघितला होता? ई वे बिलसाठी इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मुवमेंट. आणि ह्याला मग रूल 138 आणि ABCDF जे काय आहे ते सगळे बघितलं होतं. आता गुड्स ॲक्च्युली बनवले जातात एखाद्या फॅक्टरीमध्ये. म्हणजे फॅक्टरीमध्ये गुड्स मॅन्युफॅक्चर होतात. गुड्स मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर मॅन्युफॅक्चरर काय करतो, पुढे जाऊन वेअरहाऊसमध्ये गोडाऊनमध्ये एक गोष्ट होतो. आता हे गोडाऊन वेअरहाऊस स्वतःचं असेल किंवा मग भाड्याचं असेल त्यात हे ठेवतो. जिकडे गुड्स मॅन्युफॅक्चर होतात त्याच सिटीमध्ये असेल गरजेचं नाही. तिकडनं पुढे कुठे पाठवलं जाणार असेल आणि मग तिकडच्या वेअरहाऊसला गोडाऊनला असेल. तर बऱ्याच वेळा मी ॲमेझॉनवरनं वगैरे बऱ्याच वस्तू मागवतो. मला असं दिसून होतं की ते बरेचसे गुड्स ते वेगवेगळे मॅन्युफॅक्चर आहेत. त्यांचे इथे मुंबईच्या आसपास गोडाऊन आहेत. त्या गोडाऊनमध्ये वेअरहाऊसमध्ये ते गुड ठेवलेले असतात आणि तिकडनं डिलिव्हरी होते. म्हणजे जेवढी ऑर्डर नॉर्मली नोंदवली जाते, जेवढी मागणी असते तेवढे गुड्स मॅन्युफॅक्चरर काय करतो, ॲमेझॉनच्या गोडाऊनमध्ये पाठवून ठेवतो. आणि जशी ती ऑर्डर येते मग तिकडून ते गुड्स पाठवतात. जास्त मागण्या असणारे गुड्स जे आहेत हे त्या ॲमेझॉनच्या स्टॉकमध्ये आहेत. आता इथे वेअरहाऊसमध्ये गोडाऊनमध्ये जे गुड्स आहेत त्याचं इन्स्पेक्शन करायचं असेल तर आपण एक बघितलं होतं की जे रजिस्टर वेअरहाऊस आहेत, गोडाऊन आहेत, जी मध्ये गव्हर्नमेंटकडे आहेच, प्लस जे अनरजिस्टर असतील त्यांना पण नोंदणी करण्यासंबंधी तरतूद आहे. म्हणजे माहिती असेल गव्हर्नमेंटकडे की कुठलं वेअरहाऊस आहे, कुठलं गोडाऊन आहे. आणि बऱ्याचशा वेळेला एखाद्याचं ऑडिट करताना किंवा काहीतरी इन्स्पेक्शन करताना दुसऱ्याविषयी काय माहिती मिळते. मग तिकडे जाऊन पण काय केलं जातं. आणि समजा तुम्ही बघाल, आपण बघितलं होतं EB बघताना की जर त्या गुड्समध्ये काय जे गुड्स मुवमेंट करताना पकडले गेले असतील त्यामध्ये ॲज पर प्रोव्हिजन ते गुड्सची मुवमेंट होत नाही, तर पुढे जाऊन काय करायला लागेल, त्याच्या पुढची कारवाई करायला लागेल. मग त्याची पुढची कारवाई करण्याकरता पुढची कारवाई म्हणजे काय की त्या गुड्सवरती त्या पेनल्टी प्रोव्हिजन लागू होतील. आता या पेनल्टी प्रोव्हिजन कुठल्या सेक्शनला आहेत, कुठे आहेत? पण ऑफेन्स पेनल्टीज काढलं आता ह्या 129 प्रमाणे आपण जे बघितलं आहे EB बिल त्याला कनेक्टिंग ही प्रोव्हिजन आहे. आणि इथे पेनल्टी नाही भरली तर पुढे आता इथे दिलेली आहे पेनल्टी भरायची किती काय. आता पेनल्टी भरायचा एक पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये पेमेंट नाही केलं. आता काय होईल, जे गुड्स आणि जी गाडी पकडली आहे ती गव्हर्नमेंट आपल्या कंट्रोलमध्ये घेईल आणि त्यानंतर त्याला एक वेळ देईल की जी पेनल्टी दिलेली आहे ती त्यांनी पे करावी. आणि जर त्यांनी ती वेळेत नाही पे केली तर मग पुढे रिकव्हरी प्रोसिडिंग आहे ना. ह्याच स्टेप आहेत ना. सगळ्यात पहिले काय होईल, इन्स्पेक्शनमध्ये बघितलं जाईल की ॲज पर लॉ काम चाललं की नाही चाललं आहे. जर नसं चाललेलं नसेल आणि गुड्स हे जर का
लायबल टू पेनल्टी असतील तर त्याच्यावरती पेनल्टी लावली जाईल. आणि पेनल्टी लावल्यानंतर जो निर्धारित कालावधी आहे त्यात त्यांनी पेनल्टी नाही पे केली तर मग त्याच्यावरती रिकव्हरी येईल. मग रिकव्हरीसाठी मग रूल 144A हाय. ओके. आता हा पार्ट मी तेव्हा घेतला नव्हता जेव्हा EV बिल घेतलं तेव्हा. EV बिल नाही बनवलं. इन्स्पेक्शन दोन प्रकारचं आहे. एक इन्स्पेक्शन कसलं आहे, एक इन्स्पेक्शन जे आहे ते ॲक्च्युली प्रिमायसेसमध्ये आहे टॅक्सपेअरच्या, आणि दुसरं इन्स्पेक्शन ऑफ मुवमेंट गुड्स होत असताना. आता जर का यामध्ये 68 मध्ये इन्स्पेक्शन झालं म्हणजे EV बिल बनवलं की नाही बघितलं, गाडी मुवमेंटमध्ये कुठेही गाडी थांबवली किंवा जिकडे तुमचं काय असतं हां जिथे चेक पॉईंट आहे त्या चेक पॉईंटला थांबवली गाडी, कुठेही थांबवली तर त्याप्रमाणे कळलं की इथे ॲज पर प्रोव्हिजन त्यांनी इन्व्हॉइस नाही बनवला, EV बिल नाही बनवला किंवा EV बिल ते इन्व्हॉइस बनवलं आहे पण गुड्स आणखी त्यातली क्वालिटी मॅच होत नाही, रेट मॅच होत नाही. अशा परिस्थितीत काय होईल, अशा परिस्थितीमध्ये नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेनिंग दिस ॲक्ट काय केलं जातं, डिटेन्शन ऑफ गुड्स. डिटेन्शन म्हणजे काय केलं जातं ॲक्च्युली, डिटेन्शनचा अर्थ काय. आता याच्यामध्ये पहिलं इन्स्पेक्शन झालं. सगळ्यात पहिले काय होईल इन्स्पेक्शन, ज्यामध्ये काय होईल गुड्स एक्झामिन केलं जातात, रेकॉर्ड्स एक्झामिन केलं जातात की जे ॲज पर लॉ जे डॉक्युमेंट्स प्रिपेअर करायला पाहिजे, EV बिल, टॅक्स इनवॉइस ते बनवलेत का. ते बनवल्यानंतर गुड्स कुठं चाललेत, कुठे आहेत, कुठे चाललेत, त्याप्रमाणे डॉक्युमेंट्स आहेत, त्याप्रमाणे EV बिल आहे, सगळ्या प्रोव्हिजन आहेत. आणि जर तसं नसेल तर नंतर पुढे काय केलं जातं, गुड्स डिटेन्शन आहे. आता गुड्स इन्स्पेक्शन आहे, पुढे डिटेन्शन केल्यावरती नॉट अलाविंग द ओनर टू ॲक्सेस सीज गुड्स. आता गुड्स पहिले रिटर्न केले जातात आणि नंतर सीज केले जातात. डिटेनचा अर्थ काय होतो की ते गुड्स ते सेल करू शकत नाही, पण त्या गुड्सला ज्याला गव्हर्नमेंटने आपल्या नजरकैदेत ठेवलं आहे हे गुड्स, आता जोपर्यंत या गुड्सबद्दल आम्हाला प्रॉपर माहिती मिळत नाही तोपर्यंत हे गुड्स अलाव होणार नाही कुठे मूव्ह करायला, सेल करायला, त्याबद्दल डील करायला. आणि त्यासाठी सीजर एक आहे, सीजर इज अन ॲक्ट ऑफ टेकिंग ओव्हर समथिंग, म्हणजे त्याच्यावरती कंट्रोल गव्हर्नमेंटचा आला पण ओनरशिप ट्रान्सफर होत नाही. ओनरशिप टॅक्सपेअरचीच आहे पण गव्हर्नमेंटने गुड्स डिटेन केले आणि सीज केले. आता सीज केल्यावरती काय होतं, त्याच्यावरती एक सरकारी मोहर लावली जाते. आता हे गुड्स बांधले जातील, त्याला काय इंक वगैरे लावली जाईल, पेस्ट चिकटवलं जाईल, ते फोडायचे नाही. म्हणजे हे गुड्स काय आता जोपर्यंत याच्याविषयी कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या गुड्सबद्दल काही केलं जाणार नाही. हे सीजर आहे. डिटेनचा अर्थ काय, तात्पुरतं सीज. आणि हे जे सीजर आहे हे लिगली कायदेशीररित्या त्याला गुड्स न विकण्यासाठी काय केलं तर रेस्ट्रिक्ट केलं. आणि जर का त्यांनी पेनल्टी भरली नाही, जे गुड्स डिटेन केले, सीजर केले ते जर का त्यांनी पेनल्टी त्यात लागू लागते त्याला, जर त्यांनी पेनल्टी नाही भरली तर मग गव्हर्नमेंटच्या कब्जात ते गुड्स जाणार आणि गव्हर्नमेंट मग ते विकून जी काही अमाऊंट आहे ती रिकवर करणार. मग हे रिकव्हरी प्रोसिजरचा भाग आहे. आता आपण इथे येतो परत डिटेन केले, डिटेन्शन ऑफ गुड्स कन्व्हेयन्स वेअर एनी पर्सन. इथे पण दिले डिटेन्शन नॉट अलाविंग ॲक्सेस टू द ओनर ऑफ द गुड्स बाय अ लीगल ऑर्डर नोटीस इज कॉल्ड डिटेन्शन. डिटेन्शन पण कशा होईल, त्याला एक वेगळी ऑर्डर दिली जाईल. हाऊएव्हर द ओनरशिप ऑफ द गुड्स स्टील विथ द ओनर. It is issued when it is suspended that the goods are liable to confusion. आता जर त्यांनी बघितलं वेअर एनी पर्सन
ट्रान्सपोर्ट्स एनी गुड्स ऑर स्टोअर्स एनी गुड्स. गुड्स ट्रान्सपोर्ट केलेत किंवा स्टोअर केले. आता हे ट्रान्सपोर्टरच्या पण गोडाऊनमध्ये राहू शकतात. ट्रान्सपोर्टरचं कसं आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागी गुड्स घेऊन जातात. समजा मुंबईहून दिल्लीला घेऊन जातील तर एकच गाडी मुंबईहून दिल्लीला जात नाही. मध्ये त्यांच्याकडे त्यांचं पुढे दुसरी ब्रँच असते, दुसरं त्यांचं एक ठिकाण असतं. तिकडे दुसऱ्या स्टेटमध्ये दुसऱ्या सिटीमध्ये ते दुसऱ्या गाडीत ते गुड्स काय करतात, अनलोड करून लोड करतात आणि तिकडनं ती गाडी पुढे गुड्स घेऊन जाते. मग ते ट्रान्सपोर्टरच्या कब्जामध्ये गुड्स आहेत. ट्रान्सपोर्टर एनी गुड्स ऑर स्टोअर्स एनी गुड्स वेअर एनी पर्सन वाईल दे आर इन ट्रान्झिट. आता ते गुड्स त्याची वाहतूक होते. आता इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ धिस ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर ऑल सच गुड्स. बऱ्याच वेळा कसं होतं की ज्यांना अशा प्रकारे विदाऊट बिल मार्केटला गुड्स पाठवायचे आहेत, ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गुड्स पाठवतात आणि तिकडनं जेव्हा पुढे पाठवतात तिकडे त्यांची क्वांटिटी वाढलेली असू शकते. एका ठिकाणी इन्स्पेक्शन झालं, आता आपलं इन्स्पेक्शन झालेलं आहे. आता पुढे जेव्हा गुड्स मार्गात असतील तेव्हा नियम काय, की एकदा इन्स्पेक्शन झालं का पुढे इन्स्पेक्शन होणार नाही. मग पुढे जर इन्स्पेक्शन होणार नसेल तर पुढे असे विदाऊट बिल गुड्स त्या गाडीत चढवले सांगणार काय, बघा इकडे झालं इन्स्पेक्शन, आता परत करू नका. पण जर तशी माहिती असेल तर इन्स्पेक्शन करता येतं. मग या आधाराखाली इन्स्पेक्शन झालं आणि सापडलं की लायबल टू कन्फिस्केशन आहेत ते गुड्स. कन्व्हेन्स इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर all such goods and conveyance used as a means of transport for carrying the said goods and documents relating to such goods and conveyance. डॉक्युमेंट्स का पाहिजेत, क्वांटिटी डॉक्युमेंटमध्ये किती आहे आणि क्वांटिटी ॲक्च्युअल त्या व्हेकलमध्ये किती आहे. डॉक्युमेंट्स पाहिजेत, गुड्स पाहिजेत आणि ते ट्रान्सपोर्टची जी व्हेकल आहे ते पाहिजे. shall be liable to detention or seizure and after detention or seizure shall be released. रिलीज केव्हा केलं जाईल, केलं जाईल रिलीज ऑफ डिटेन ऑर सीज गुड्स कन्व्हियन्स. आता याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत. एक, जो ओनर आहे तो जबाबदारी घेईल की हे गुड्स जे आहेत हे माझे आहेत, मी पेनल्टी भरायला तयार आहे. आणि दुसरं, ओनर समोर येणारच नाही, ओनर कोण आहे हे कळणारच नाही. अशा प्रकारे दोन तिथे परिस्थिती असू शकतात. आता समजा तुमचे गुड्स असतील आणि तुम्ही समोर याल आणि सांगाल हे माझे गुड्स आहेत, तर पेनल्टी एवढी लावली जाईल. त्याच्याहून जास्त पेनल्टी जर ओनर समोर आला नाही तर लावली जाते. आता समजा तुमच्या गुड्सवरती, आता तुम्ही समोर येणार नाही म्हणजे ओनरच अस्तित्वात नसेल तर त्याने ते गुड्स सोडल्याच जमायत. ओके, मग तुम्ही गुड्स का सोडाल, लक्षात घ्या. तुम्ही ओनर म्हणून समोर येऊन पेनल्टी भरून कमी नुकसान न घेता जास्त नुकसान तुम्ही केव्हा घ्याल, केव्हा सोचाल. हां, आता तुमची एक गाडी पकडली आहे, जर तुमच्या अशाच प्रकारे 10 गाड्या अशाच प्रकारे चालत असतील आणि तुमच्या अशाच प्रकारे अनेक गोडाऊनला माल असेल, जर का ओनर म्हणून समोर आला आणि मग लिंक मिळाली की अरे ही कंपनी फ्रॉड आहे, म्हणजे जर का समोर आलो तर आणखीन 10-5 ठिकाणी रेड पडेल, इन्स्पेक्शन होईल आणि आणखीन माल पकडला जाईल. ही जर रिस्क नको असेल तर एक गाडी सोडली, ओनर समोर येणार नाही. त्यामुळे लॉ मेकरला अशा अनुभवातनं दोन प्रोव्हिजन करायला लागतात की बाबा, एक वेअर द ओनर ऑफ द गुड्स कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी, वेअर जिथे ओनर ऑफ द गुड्स कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू किती असेल, 200% ऑफ द टॅक्स पेएबल ऑफ सच गुड्स. जेवढा टॅक्स पेएबल आहे त्याच्या डबल अमाऊंट भरली पेनल्टी म्हणून भरली तर. आणि दुसरं, हे टॅक्सेबल गुड्स आहेत, हे टॅक्सेबल गुड्स. दुसरे, इन केस ऑफ एक्झाम्प्टेड गुड्स, जर गुड्स म्हणजे ज्यांनी बिल ऑफ सप्लाय नाही बनवला, EV बिलची प्रोव्हिजन त्याला लागू नाही पण त्यांनी बिल ऑफ सप्लाय नाही बनवला, ऑन पेमेंट ऑफ एन अमाऊंट इक्वल टू 2% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑर 25%, सो 25,000 विचेवर इज लेस. ह्यात विचेवर इज लेस म्हटलं आहे, आणि तेच ओनर समोर नाही आला तर इकडे ओनर समोर नाही आला तर ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 50% ऑफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स. गुड्सची व्हॅल्यू किती आहे. आणि दुसरं,
200% ऑफ द टॅक्स पेएबल ऑन सच गुड्स. 200%. इथे आणि इथे दुसरा ह्याच्यामध्ये काय म्हटलं, विचेवर हायर म्हटलं. या दोन्हीतलं हायर काय. आता इथे जेव्हा तुम्ही बघाल की इकडे 2% आहे वरती, इथे 5%. पण त्यात पण दोन्हीकडे इथे 25,000 आणि 25,000 विचेवर इज लेसच आहे. म्हणजे मॅक्झिमम एक्झाम्प्टेड गुड्सला 25,000चीच पेनल्टी लागते. जर हे 5% जास्त झालं याच्यापेक्षा तर 25,000 आहे. इथे 2% जास्त झाले 25,000पेक्षा तर 25,000 आहेत, कारण विचेवर इज लेस आहे. एवढं कळलं. आता गुड जसे त्यांनी ताब्यात घेतले, आता हे सीज केले, डिटेन केले, सगळं झालं. ओनर समोर आला आणि बोला ठीक आहे मी पैसे पेनल्टी भरायला तयार आहे, पण आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहे. मग काय करणार. मग त्याला सांगणार की तुम्ही सिक्युरिटी द्या. अपॉन फर्निशिंग ए सिक्युरिटी इक्विवलेंट टू द अमाऊंट पेएबल अंडर क्लॉज ए और बी इन सच फॉर्म अँड मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब. नो सच गुड्स और कन्व्हिनियन्स शॅल बी डिटेन और सीज विदाउट सर्विंग अन ऑर्डर. म्हणजे ऑर्डर दिली पाहिजे और ऑफ डिटेन्शन और सीजर ऑन द पर्सन ट्रान्सपोर्टिंग द गुड्स. आता याच्यामध्ये किती पिरियड आहे हे सगळं. इश्युअन्स ऑफ नोटीस विदिन 7 days अँड पासिंग ऑफ पेनल्टी ऑर्डर. म्हणजे पहिले ते एकदा का सीज केलं तर त्यानंतर ही PO काय करेल, ही प्रोसेस करेल. द प्रॉपर ऑफिसर डिटेनिंग और सीजिंग गुड्स और कन्व्हिनियन्स शॅल इश्यू अ नोटीस विदिन 7 days ऑफ सर डिटेन्शन और सीजर. म्हणजे इथे जेव्हा डिटेन केलं जाईल फक्त काय केलं जाईल, त्याची ऑर्डर दिली जाईल की आम्ही गुड्स काय केलं, डिटेन केलं, त्याची ऑर्डर दिली जाईल. त्यानंतर 7 दिवसामध्ये the proper officer detaining or seizing goods or conveyance shall issue a notice within 7 days of such detention or seizure specifying the penalty payable and thereafter pass an order within a period of 7 days from the date of service of such notice for payment of penalty. आता ही नोटीस जी आहे, ही नोटीस DRC 7 आहे ना. हां सॉरी, हां पहिले 1 आणि नंतर मग पुढे ऑर्डर. आता ह्याच्यामध्ये किती रूल लागतात. पहिले 138 बघितला, त्यानंतर मग सेक्शन 129 बघितला आणि त्यातनं परत आपण ह्या रूलला आलो. जिकडे जिकडे प्रोसिजर येईल तेव्हा तेव्हा रूल बघायला लागेल कुठला आहे. लक्षात घ्या. मुवमेंट ऑफ गुडसाठी सेक्शन 68 आहे, त्याचा रूल 138 आहे. आणि जर का त्या रूलप्रमाणे त्यांनी काम नाही केलं, त्याचं जर का तो रूल मोडला गेला तर मग पुढे त्याची पेनल्टी 129, त्याचा रूल मग 142 प्रमाणे ती प्रोसिजर होईल. आणि मग ते त्यांनी पैसे नाही भरले ऑर्डरप्रमाणे तर मग रिकव्हरी होईल, मग त्याचा रूल. अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. No penalty shall be determined under section 129(3) without giving the person concerned an opportunity of being heard and a deemed conclusion of proceedings. On payment of amount दिली त्यांनी 129(1) प्रमाणे all proceedings in respect of the notice specified. आता इथे जेवढी अमाऊंट कॅल्क्युलेट होईल त्याची पे केली, कारवाई संपली. Failure to pay penalty within 15 days of order. Goods conveyance to be sold. म्हणजे पुढे त्याची रिकव्हरी प्रोसिजर चालू कधी होईल, 15 दिवसानंतर. फेल्युअर टू पे पेनल्टी विदिन 15 days. सेक्शन 73 ला 3 महिने आहेत ना. तसे ह्या केसमध्ये किती आहे, 15 दिवस. Where the person transporting any goods or the owner of such goods fails to pay the amount of penalty under section 129(a) within 15 days from the date of receipt of copy of the order passed under section 129(3), the goods or conveyance so detain or seize. आता डिटेन आणि सीजचा अर्थ आहे ना, फार असा खूप वेगळा नाही आहे.
साधारण सेमच आहे. त्यामुळे ते सगळे तुम्ही घ्यायचं बघाल डिटेन ऑफ सीज असे शब्द येतात. शॅल बी लायबल टू बी सोल्ड or dispose of otherwise in such manner and within such time as may be prescribed to recover the penalty payable under section 129(3). आता याच्यामध्ये जर का ओनर समोरच येत नाही आणि ट्रान्सपोर्टर जर अडकला असेल तर ट्रान्सपोर्टर माझा काय संबंध नाही, मला त्यांनी फसवलं, मी मार्केट गाडी घेऊन उभा होतो, एक व्यक्ती आला व हे माझे गुड्स आहेत, त्याने मला डॉक्युमेंट दिले, डॉक्युमेंट ज्या वेळेस गुड्स त्यांना विदाऊट बिल मार्केटला पाठवायचे डॉक्युमेंट फेक असतील, व्हेरीफाय तर करणार नाही ना, ट्रान्सपोर्टरकडे काय दुसरा मार्ग नाही आहे की तो बघेल की ई बिल खरं आहे का, इनवॉइस खरं आहे का, तुम्हाला बिल द्या, सगळं द्या. त्यांनी गुड्स त्याच्या गाडीतनं आणले, चढवले, त्याच्या गाडीत टाकले. आता इथे असं होऊ शकतं की नाही होऊ शकतं. आणि मग ट्रान्सपोर्टरने आपली गाडी पुढे नेली, इन्स्पेक्शन झालं, हे डॉक्युमेंट्स आहेत, या डॉक्युमेंटचा आणि त्या गुड्सचा काही संबंधच नाही हे लक्षात आलं इन्स्पेक्शनच्या वेळेस. त्याची गाडी पकडली. द कन्व्हियन्स शॅल बी रिलीज ऑन पेमेंट बाय द ट्रान्सपोर्टर ऑफ पेनल्टी अंडर सेक्शन 129(3) और 1 lakh विच एवर इज लेस. आता याच्यामध्ये आता हे असे अनुभव लोकांना आल्यामुळे ते काळजी घेतात काय गोष्टींची. कोणाला गुड्स दिले नाही का ट्रान्सपोर्टला, तो म्हणतो बाई कुठली कंपनी आहे, कुठे आहे, काय, बरेच प्रश्न विचारतो. कारण असे अनुभव आलेले असल्यामुळे असे कुठले फ्रॉड गुड्स आपल्या मार्फत ट्रान्सपोर्ट होत नाही आहेत ना, हे बघणं त्यांचं काम झालं. आता रिडक्शन ऑफ टाइम लिमिट वेअर द डिटेन ऑर सीज गुड्स आर पेरिशेबल और हॅझार्डियस. जो पिरियड दिला आहे 15 दिवस किंवा काय, तो इन नेचर ते आता धोकादायक किंवा नाशवंत असतील. पेरिशेबल नाशिवंत आणि हॅझार्डियस धोकादायक गुड्स असतील, केमिकल वगैरे काय असेल, त्यामध्ये स्फोटक वगैरे काय अशा वस्तू असतील तर आर लाईकली टू डिप्रिशिएट इन व्हॅल्यू, किंवा अशा वस्तूंची व्हॅल्यू कमी होते पॅसेज ऑफ टाईम, काही वेळ गेल्यानंतर. तर द सेट पिरियड ऑफ 15 days मे बी रिड्यूस बाय द प्रॉपर ऑफिसर. ते कमी केलं जाईल थोडं. हे म्हणजे हे जे काय त्याचा विल्हेवाट लावायची आहे ती कमी वेळात लावावी लागेल. अदरवाईज काय होईल, ते गुड्स खराब होतील आणि त्याचा काय उपयोग होणार नाही. मग like circular hai, it has been clarified that circular number that if the invoice or any other specified document is accompanying the consignment of goods, then either the consignor or the consignee deemed to be the owner. If the invoice or any other specified document is not accompanying the consignment of goods, then in such cases the proper officer should determine who should be declared as an owner of the goods. एक एक्झाम्पल दिलं याच्यामध्ये. एक्झाम्पल दिले, फ्रॉम द फॉलोइंग डिटेल कॅल्क्युलेट द अमाऊंट टू बी पेड फॉर रिलीज ऑफ गुड्स डिटेन ऑर सीज अंडर सेक्शन 129. इफ ओनर ऑफ द गुड्स डज नॉट कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ ॲप्लिकेबल पेनल्टी डिटेल्स आर ॲज फॉलोज. व्हॅल्यू ऑफ गुड्स 30 लाख आहे. याच्यावर ॲप्लिकेबल GST ऑन सच गुड्स किती आहे, 5,40,000. GST ऑलरेडी पेड ऑन गुड्स. आता GST अगोदर किती भरला आहे त्यांनी माहिती दिलेली आहे. आपल्या इथे ती असं प्रोजेक्टमध्ये आहे का की गुड्स अगोदर टॅक्स किती भरला आहे तर किती पेनल्टी, असं काय आहे का, नाही आहे. म्हणजे ही माहिती आपल्या पेनल्टी काढण्यासाठी संबंधित नाही, इरिलेव्हंट आहे. Would your answer be different if goods were exempted from GST and value remains the same? म्हणजे हीच केस आहे, पण गुड टॅक्सेबल नसतील, म्हणजे 30 लाख अमाऊंट असेल आणि गुड टॅक्सेबल नसतील, तर मग काय काय याचं तुम्ही काढा, पेनल्टी किती असेल. आता पहिलं, इफ ओनर ऑफ द टॅक्सेबल गुड्स डज नॉट कम फॉरवर्ड, आलं नाही पुढे, ऑफ ॲप्लिकेबल पेनल्टी. आता इथे किती आहे, व्हॅल्यू ऑफ गुड्सच्या 50%, पेनल्टी इक्वल टू जे गुड्स सीज केले, द अमाऊंट टू बी पेड फॉर रिलीज ऑफ गुड्स डिटेन ऑर सीज is applicable penalty equal to 50% of the value of the goods and 200% of tax payable, whichever is higher. Therefore, in the given case, the amount of penalty payable किती आले, 30 लाखाच्या 50%, 15 लाख, आणि
200% अमाऊंट काढली तर किती येते? 5,00,000. विचेवर इज हायर, त्यातली हायर अमाऊंट काय? आता गुड्सची व्हॅल्यू किती आहे? 30 लाख आहे. ओनर समोर नाही आला तर 15 लाख का होईल? पेनल्टी म्हणून. आता हे गुड्स विकून समजा 30 लाख रुपये येत असतील तर 15 लाख पेनल्टी म्हणून जमा होईल. बाकी 15 लाखाचं काय करणार? ओनर समोर नाही ना आता. म्हणजे ह्या कायद्यानुसार पेनल्टी म्हणून या कायद्याची अमाऊंट जी आहे ती 15 लाख आहे. बाकी 15 लाख कोणाला द्यायची? हां, प्रश्न आहे की नाही हा? ओनर समोरच नाही आला आणि जर पैसे उरले, विचार करा जरा. ओके. इफ ओनर ऑफ द एक्झाम गुड्स डज नॉट कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ ॲप्लिकेबल पेनल्टी, द अमाऊंट टू बी पेड फॉर रिलीज ऑफ गुड्स डिटेन और सीज किती येईल? आता याच्यामध्ये 5% काढले तर 1,50,000 होतात आणि 25,000 दिले. विचेवरीज लेस म्हटले तर त्यामध्ये विचेवरीज लोवर मॅक्झिमम 25,000 पेनल्टी होणार आहे त्या गुड्सची. गुड्स एक्झाम जर असतील तर. समजलं ना? XYZ carries goods from Vadodara to Pune. The value of the goods is ₹80,000, which are chargeable to tax 18%. Proper officer enters the same under section 68 of the CGST Act and found उल्लंघन केलं हे लक्षात आलं. आता हे कोणाचे गुड्स आहेत? XYZ कॅरीज गुड्स फ्रॉम वडोदरा गुजरात टू पुणे महाराष्ट्र. हे गुड्सची वाहतूक होते. आता याच्यामध्ये XYZ जो आहे कम्स फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी, आणि इफ XYZ डज नॉट कम फॉरवर्ड फॉर पेनल्टी, मग हेच दिलं आहे. जसं वरती आपण काढलं तसंच दिलं आहे खाली. याच प्रकारे हे उद्देश काय देण्याचा माझा फक्त आहे, तुम्ही ज्यावेळेस वाचाल तुम्हाला किती आठवते, एक्झाम्पल वाचलं, 2 एक्झाम्पल दिली तेव्हा ते रिकॉल व्हायला पाहिजे म्हणून दिली. आता इथे समरी ऑफ नोटीस द प्रॉपर ऑफिसर. आता हा जो रूल 142 आहे, हा रूल 142 सेक्शन 129, मग पुढे 130. तुम्ही बघाल तर पहिले 52, 73, 74, 76, 122, 123 या सगळ्याकरता हाच रूल दिला आहे. आणि त्यामुळे काय झालं आहे, त्यातलं काही टेक्स्ट काही सेक्शनला संबंधित नसतं. असा हा भाग जो आहे हा 73-3 साठी इंटिमेशन किंवा स्टेटमेंट हे 73-74ला आहे. त्यामुळे तो भाग काय झाला इकडे संबंधित नाही आहे. त्यामुळे एवढा भाग मी काय केला नॉर्मल टेक्स्टमध्ये दिलेला आहे. तुम्ही जेव्हा 129 साठी वाचाल तेव्हा तुम्हाला हे सोडून बाकी बघायचं, हे काही लागू होणार नाही. DRC 01 हे कशा करता असतात, इंटिमेशन आहे ते 73-74 करताय. वेअर पर्सन मेक्स पेमेंट ऑफ द अमाऊंट 129 हे 7 दिवसामध्ये. इन्फॉर्म ऑफिसर इन DRC 03 अँड पेमेंट केलं त्याने इन्फॉर्म करायचं. वेअर द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स मेक्स पेमेंट ऑफ टॅक्स अँड इंटरेस्ट, और वेअर द पर्सन कन्सर्न मेक्स पेमेंट ऑफ द अमाऊंट रेफर टू इन सेक्शन हे 129 एक आहे. विदिन 7 days the notice issued 129(3) but before the issuance of order under this shall intimate the proper officer payment केले in and PO shall issue an intimation आणि conclude proceeding in respect of the said notice. आणि जर नाही केलं पेमेंट त्यांनी तर मग पुढे समरी ऑफ द ऑर्डर 129. आता ह्याच्यानंतर काय होणार पुढे जाऊन, रिकव्हरी कशा प्रकारे होईल. शोकॉज दिली, नोटीस दिली, ऑर्डर दिली, काही नाही. आता गुड्स रिटर्न केलेले आहेत ना, गुड्स डॉक्युमेंट कन्व्हेन्स रिटर्न केलेले आहेत. वेअर द पर्सन ट्रान्सपोर्टिंग एनी गुड्स
or the owner of such goods fails to pay the amount of penalty within 15 days, त्यांनी पेमेंट नाही केलं 15 दिवसामध्ये, फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द कॉपी ऑफ द ऑर्डर पास अंडर सेक्शन 129(3). The PO shall proceed for sale or dispose of the goods or conveyance so detained or seized by preparing an inventory. आता जे गुड्स आहेत त्याची मार्केट व्हॅल्यू काय ते बघायला लागेल ना. इस्टिमेटेड मार्केट व्हॅल्यू काय, कन्व्हेन्स आहे ते वाहन आहे, त्या वाहनाची मार्केट व्हॅल्यू काय, हे पहिले काय केलं जाईल, त्याचा अंदाज घेतला जाईल, हे प्रिपेअर केलं जाईल. मग किती रुपयाला गुड्स विकले जाऊ शकतात. आणि जिथे हे 15 दिवस आहेत जिथे गुड्स काय आहेत पेरिशेबल, नाशिवंत आहेत किंवा हॅझार्डियस धोकादायक गुड्स आहेत इन नेचर किंवा ऑर लाईकली टू डिप्रिशिएट इन व्हॅल्यू विथ पॅसेज ऑफ टाईम. काय वस्तू आता कसं ब्रेड वगैरे असतात त्याची 3 दिवसानंतर त्याची एक्सपायरी होते, असे काही गुड्स असतील की पॅसेज ऑफ टाईम त्या गुड्सची व्हॅल्यू संपते, तर मग द सेट पिरियड ऑफ 15 days मे बी रिड्यूस बाय द PO. 15 दिवस ही नॉर्मल प्रोव्हिजन आहे, पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये ते 15 दिवस कमी केले जाऊ शकतात. आता कशा प्रकारे सेल होईल, मार्केट व्हॅल्यू काढली, ठरवलं एक गुड्स विकूनच रिकव्हरी करायची आहे, तर सेल थ्रू ऑक्शन और ई ऑक्शन. द सेट गुड्स और कन्व्हेन्स शॅल बी सोल्ड थ्रू अ प्रोसेस ऑफ ऑक्शन इन्क्लुडिंग ई ऑक्शन फॉर विच अ नोटीस शॅल बी इशूड. मग इथे DRC 10 मध्ये हे काढलं जाईल, ही नोटीस काढली जाईल, क्लिअरली इंडिकेटिंग द गुड्स और कन्व्हेन्स टू बी सोल्ड अँड द पर्पज ऑफ सेल. काय उद्देश आहे, असे गुड्स सिजर किंवा रिटर्न केलेले आहेत आणि त्यांनी पेनल्टी भरलेली नाही, त्यामुळे त्यांचे गुड्स आम्ही विकायला काढलेले आहेत. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द पर्सन ट्रान्सपोर्टिंग सेट गुड्स ऑर द ओनर ऑफ सच गुड्स पे द अमाऊंट पे करतात इंक्लुडिंग एनी एक्सपेन्सेस इनकर्ड in safe custody and handling of such goods or conveyance after the time period, but before issuance of हे DRC 10 काढण्या अगोदर जर त्यांनी सांगितलं POला की आमचे गुड्स द्या, आम्ही पेनल्टी देतो प्लस गुड्स तुमच्या कस्टडीत ठेवायला जो खर्च आला तो पण देतो, तर मग त्याचा लिलाव होणार नाही. The PO shall cancel the process of auction and release such goods or conveyance. पण कधी पाहिजे हे, बिफोर द इश्युअन्स ऑफ नोटीस. एकदा का नोटीस इश्यू झाली आणि मग त्यांनी सांगितलं, मग त्याचा लिलाव होणार. लास्ट डेट फॉर बिड सबमिशन. द लास्ट डेट जो लिलाव आहे, द लास्ट डे फॉर बिड और द डेट ऑफ ऑप्शन शॅल नॉट बी अर्लियर दॅन 15 दिवस. म्हणजे 15 दिवसांनी लिलाव ठेवायचा. हे ठरलं की लिलाव करायचं आहे तर 15 दिवसामध्ये, म्हणजे ज्यांना त्या लिलावात भाग घ्यायचा आहे त्यांच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे, ती नोटीस पोचली पाहिजे. त्यामुळे 15 दिवस हा पिरियड ठेवलेला आहे. वेअर द डिटेन और सीज गुड्स आर पेरिशेबल, हे कमी होईल हा वेळ, ठीक आहे. मग कमी वेळात लिलाव होईल. प्रीपेड डिपॉझिट, ज्यांना लिलावामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांना काही अमाऊंट डिपॉझिट म्हणून द्यावी लागेल. The PO may specify the amount of pre-bid deposit to be furnished in the manner specified by such officer to make the bidders eligible to participate in the auction. तर समजा 1 लाखाची व्हॅल्यू त्याची असेल, लिलावात तुम्हाला भाग घ्यायचा असेल, तर समजा एक 5,000 अमाऊंट ठेवली की तुम्ही 5,000 देऊन काय करता, त्यात भाग घेता. आयदर तुमच्या बाजूनी तुम्ही लिलाव तुमच्या बाजूने येईल किंवा येणार नाही, की तुम्ही सक्सेसफुल बिडर असाल किंवा नसाल. जर तुम्ही सक्सेसफुल बिडर नसाल तर तुम्हाला अमाऊंट रिफंडेबल आहे. पण समजा तुम्ही सक्सेसफुल, समजा एखादा बिडर असेल आणि त्यांनी 5,000 पहिले दिले आणि बाकीची अमाऊंट त्याला नंतर पे करायची, जर त्यांनी ती अमाऊंट नंतर पे नाही केली तर त्याची जमा केलेली प्रीपेड डिपॉझिटची अमाऊंट जप्त होईल. विच मे बी रिटर्न टू द अनसक्सेसफुल बिडरला परत केली जाईल आणि फोरफिटेड जप्त केली जाईल इन केस ऑफ सक्सेसफुल बिडर फेल्स टू मेक द पेमेंट ऑफ द फुल अमाऊंट ॲज द केस मे बी. नोटीस टू सक्सेसफुल बिडर फॉर मेकिंग पेमेंट. आता सक्सेसफुल बिडर आहे त्याला नोटीस दिली जाईल की द PO शॅल इश्यू अ नोटीस टू सक्सेसफुल बिडर DRC 11 रिक्वायरिंग हिम टू मेक द पेमेंट विदिन पिरियड ऑफ 15 days फ्रॉम द डेट ऑफ ऑप्शन. लिलाव झाला
म्हणजे लिलाव होईल 15 दिवसामध्ये. ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी एक सर्टन अमाऊंट डिपॉझिट म्हणून द्यायची, त्यात भाग घ्यायचा. लिलाव ज्या दिवशी होईल त्या दिवशी एक बिडर जो असेल लिलाव भाग घेणारा तो काय होईल, तो लिलाव जिंकेल. जो लिलाव जिंकला आहे त्यांनी पुढच्या 15 दिवसामध्ये बाकीची अमाऊंट जमा करायची आणि गुड्स कन्व्हियन्स ताब्यात घ्यायची. हीच पुढची प्रोसेस असेल ना. वेअर द डिटेन सीज गुड्स आर पेरिशेबल, 15 दिवसाच्या आत होईल सगळे. पुढे जाऊन PO ऑन पेमेंट ऑफ द फुल बीड अमाऊंट द PO शॅल ट्रान्सफर द पोझेशन आणि ओनरशिप. आता गुड्स पहिले रिटर्न केले, मग काय झालं, त्याची पुढे झालं कन्फिस्केशन. मग त्याच्या मालकी कोणाकडे आली, गव्हर्नमेंटकडे आली. मग गव्हर्नमेंटने ती मालकी कोणाला दिली, जो आता बिडर आहे सक्सेसफुल आहे त्याला. मग त्याचं सर्टिफिकेट आहे, इश्यू सर्टिफिकेट फॉर्म GST DRC 12. पूर्ण बोलीची रक्कम भरल्यावर POने उक्त वस्तूचा ताबा आणि मालकी किंवा वाहतूक यशस्वी बोलीदाराकडे हस्तांतरित केली जाईल आणि फॉर्म GST DRC 12 मध्ये प्रमाणपत्र जारी केले जाईल. आता जसं हे ऑप्शन केलं जातं त्यात सफिशियंट लोक आले नाही बोली लावण्याकरता. The PO shall cancel the process and proceed for re-auction where no bid is received किंवा the auction is considered to be non-competitive due to lack of adequate participant or due low bids. जेवढी बोली लावायला पाहिजे तेवढी बोली लावलीच गेली नाही. नो बिड इज रिसिव्ड किंवा नॉन कॉम्पिटिटिव्ह झालं तर ते रद्द करेल. ही प्रक्रिया रद्द करेल आणि पुन्हा लिलावासाठी पुढे जाईल जिथे कोणतीही बोली प्राप्त झाली नाही किंवा पुरेशा सहभागाच्या अभावामुळे किंवा कमी बोलीमुळे लिलाव गैरस्पर्धात्मक असल्याचे मानले जाते. स्टे ऑफ रिकव्हरी प्रोसिडिंग. आता ही रिकव्हरी प्रोसिडिंग चालू झालेली आहे ना आता, तर ह्याच्यामध्ये वेअर अपील, जर अपिलात गेला टॅक्सपेअर, जर अपिलात गेला फाइल्ड बाय दॅट पर्सन अंडर द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 1 रीड विथ सेक्शन 107(6) the proceedings for recovery of penalty by sale of goods conveyance detain or seize in transit and shall be deemed to be stay. अपिलात झाला तर रिकव्हरी प्रोसिडिंग थांबते. कळलं एवढं. आता लिलाव झाला, पैसे आले, ओके, आले पैसे. ह्याच्यामध्ये द अमाऊंट सो रिलीज फ्रॉम द सेल ऑफ गुड्स और कन्व्हियन्स movable or immovable property for the recovery dues from a defaulter or for recovery of penalty payable under section 129(3) shall. आता ह्या पैशाचं काय केलं जाईल, जे रिकव्हरीतनं पैसे प्राप्त झालेत त्यातनं काय केलं जाईल, तर पहिले बी ॲप्रोप्रिएटेड अगेन्स्ट द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट ऑफ द रिकव्हरी प्रोसेस. किती खर्च आला रिकव्हरी. आता ज्यावेळेस लिलाव करायचा आहे तर त्याची जाहिरात द्यायला लागेल, वेगवेगळ्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवायला लागेल, जेणेकरून त्यात ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना ते गुड्स किंवा कन्व्हियन्स खरेदी करायचे ते भाग घेतील. त्यानंतर तेवढी अमाऊंट पहिली बाजूला काढली. दुसरं नेक्स्ट बी ॲप्रोप्रिएटेड अगेन्स्ट द अमाऊंट टू बी रिकवर्ड ऑर टू द पेमेंट ऑफ द पेनल्टी पेबल किती आहे ॲज अ केस मे बी, मग ती पेनल्टी बाजूला काढली. तिसरं बी ॲप्रोप्रिएटेड अगेन्स्ट एनी अदर अमाऊंट ड्यू फ्रॉम द डिफॉल्टर. थकबाकीदाराकडून वसूल करणाऱ्या रकमेवर किंवा कलम हे विनियोग केला जावा. पुढे थकबाकीवरून देय असलेला इथं कोणत्या रकमेवर विनियोग केला जाईल, त्याची आणखी कुठे थकबाकी असेल तर ती पण त्यांना काढून घेतली जाईल अंडर द ॲक्ट ऑफ द IGST ॲक्ट किंवा कुठल्याही ॲक्टमध्ये. आणि मग नंतर द बॅलन्स इफ एनी शॅल बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक cash ledger of the owner of the goods or conveyance as the case may be. In case the person is registered under the act and where the said person is not required to be registered under the act, the said amount shall be credited to the bank account of the person concerned. Where it is not possible to pay the balance of the sale proceed as per rule 154(1)(d). आता आपण हा वाचतो. To the person concerned within the period of 6 months from the date of sale of such goods conveyance, such further period as the PO may allow, such balance of sale proceeds shall be deposited with the fund. कुठला फंड,
कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये ती अमाऊंट जमा होईल. लिंक तुम्हाला लागली की नाही? आता जर ओनर समोरच नाही आला तर ती कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये अमाऊंट जमा करायची. गव्हर्नमेंट तेवढीच अमाऊंट घेऊ शकतो जेवढी अमाऊंट या कायद्यानुसार टॅक्सची आहे किंवा मग इंटरेस्टची आहे किंवा पेनल्टीजची आहे. त्याच्यावरची अमाऊंट घेतली जाऊ शकत नाही, ठेवली जाऊ शकत नाही. मग त्याकरता काय केलं आहे, कन्झ्युमर वेलफेअर फंड काढलं. क्लिअर झाला ना हा पार्ट? म्हणजे 68 मी अगोदर घेतला होता, त्यामुळे त्या पार्टला मला हे कनेक्ट करायचं होतं. उद्देश काय याचा, ह्या सगळ्या प्रोसिजरचा उद्देश काय की प्रॉपर गुड्स मार्केटला जावे, रिटर्न्स प्रॉपर भरले जावे, त्यातनं प्रॉपर टॅक्स कलेक्ट व्हावा, प्रॉपर ITC जो आहे इलिजिबल ITC आहे जो टॅक्सपेअरने क्लेम करावा आणि जी संबंधित अमाऊंट टॅक्सची भरावी. याच्यामध्ये कुठेही कायद्याची जी काय कलमं आहेत किंवा नियम आहेत हे मोडले जाऊ नयेत याकरता गव्हर्नमेंटची काय प्रोसिजर आहे, डिपार्टमेंटतर्फे काय प्रोसिजर आहे ही की इन्स्पेक्शन करा. आता इन्स्पेक्शन हे जसं मुवमेंट ऑफ गुड्सचं होतं तसं मग ते वेअरहाऊसचं गोडाऊनचं होण्यासाठी सेक्शन 67मध्ये आपण आता येतो. याच्यामध्ये इन्स्पेक्शन कोणाचं होईल, इन्स्पेक्शन where the PO not below the rank of joint commissioner has reason to believe that. आता अशाच प्रकारे मुवमेंट ऑफ गुड्स होताना त्याच्याविषयीची कारवाई होत असताना काय माहिती मिळते, आणखी धागेदोरे काय मिळतात. त्यातनंच जेव्हा रिझन टू बिलीव्ह येईल, रिझन टू बिलीव्ह तर तुम्ही अर्थ काय काढाल की काहीतरी असे कॉन्क्रीट पुरावे आहेत, असे पक्के पुरावे आहेत की ज्याच्या अभावी दुसऱ्या कुठल्या तरी टॅक्सपेअरकडे असे गुड्स आहेत की जे त्यांनी टॅक्स न भरता टॅक्स उद्देशाने, टॅक्स चोरी करण्याच्या उद्देशाने ठेवलेले आहेत, स्टोअर केलेत. तर अशा वेळेला अ टॅक्सेबल पर्सन काय केलं जाईल, वेअर जिथे PO नॉट बिलो द रँक ऑफ जॉईंट कमिशनर हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट अ टॅक्सेबल पर्सन हॅज सप्रेस एनी ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ द स्टॉक ऑफ गुड्स इन हँड. ते जे दाखवत आहे स्टॉक इन गुड्स हँड त्यापेक्षा जास्त स्टॉक त्यांच्याकडे असायला पाहिजे असं त्याला काय आहे, रिझन टू बिलीव्ह आहे. हॅज क्लेम इनपुट टॅक्स क्रेडिट इन एक्सेस ऑफ हिज एंटायटलमेंट. ITC प्रॉपर घेतलेला नाही आहे, त्याच्या जो पात्र आहे एवढा घेणं. हॅज क्लेम इनपुट टॅक्स इन एक्सेस, जेवढा त्याचा अधिकार आहे किंवा जेवढी पात्रता आहे त्याहून जास्त त्याने ITC घेतलेला आहे. हॅज indulged in contravention of any of the provision of this act or the rules. हे एक, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं. रिझन टू बिलीव्ह आहे जो टॅक्सेबल पर्सन आहे. आता टॅक्सेबल पर्सन शब्द वापरण्याचा उद्देश काय, इकडे उद्देश काय की समजा एखादं वेअरहाऊस आहे किंवा गोडाऊन आहे, ते अनरेजिस्टर्ड असू शकतं. त्यांच्याकडे स्टॉक किती आहे, ते जेवढा स्टॉक सांगतायत त्याहून जास्त स्टॉक त्यांच्याकडे आहे. त्यांनी जो डिक्लेअर केला आहे त्यावर प्रॉपर टॅक्स पे केला आहे, पण इव्हेजन ऑफ टॅक्स करण्याकरता त्यांच्याकडे आणखीन एक्सेस स्टॉक असावा. रिझन टू बिलीव्ह आहे. तर ह्या केसमध्ये ही कारवाई रजिस्टर पर्सन असो किंवा अनरजिस्टर असो कोणाकडे होऊ शकतो. तो व्यापारी, तो वेअरहाऊस किंवा गोडाऊन चालवणारा व्यक्ती, त्याच्याकडे सप्रेस एनी ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ स्टॉक ऑफ गुड्स इन हँड. ITC क्लेम कोण करू शकतो, इथे रजिस्टर पर्सन आहे. आणि हॅज चौथं काय, हॅज इंडल्ज इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी ऑफ द प्रोव्हिजन. काही कलमांचं किंवा काही त्यांनी रूल्सचं, काय नियमांचं काय केलं, उल्लंघन केलं आहे. उद्देश काय, मेड द अंडर टू इव्हेड टॅक्स, टॅक्स चोरी करणं, टॅक्स वाचवणं. करपात्र व्यक्तीने वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हीच्या पुरवठ्याशी संबंधित अथवा हाती असलेल्या वस्तूच्या साठ्याशी संबंधित असणारा कोणताही व्यवहार लपवून ठेवला असेल किंवा या अधिनियमान्वये तिने हकदार असण्यापेक्षा अधिक कराच्या जमा रकमेचा दावा केला असेल किंवा अधिनियमाखालील कर चुकवण्यासाठी अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या कोणत्याही तरतुदींच्या उल्लंघनांमध्ये ती सहभागी असेल. तर मी बघितलं ना, आता हे ट्रान्सलेशन आहे ना प्रॉपर नाही आहे, 100% बरोबर नाही.
पण कसं होतं, तुम्ही जेव्हा इंग्लिश वाचता आणि ज्यांचे मराठी मीडियममध्ये शिकले त्यांना थोडा याचा उपयोग होतो, म्हणून मी ते टाकलं. एनी पर्सन एंगेज इन द बिझनेस ऑफ ट्रान्सपोर्टिंग गुड्स or owner or operator of a warehouse or a godown or any other place is keeping goods which have escaped payment of tax or has kept his account or goods in such manner as likely to cause evasion of tax payable. आता जसं रजिस्टर्ड पर्सन आहे, अनरजिस्टर्ड पर्सन आहे, त्यांचे गुड्स कोणाकडे जातात? ट्रान्सपोर्ट होऊनच जे ओनर किंवा ऑपरेटर ऑफ वेअर हाऊस आहेत किंवा गोडाऊन आहेत यांच्याकडे गुड्स पोचतात. अँड एनी अदर प्लेस इज कीपिंग गुड्स विच हॅव एस्केप पेमेंट ऑफ टॅक्स अँड हॅज केप्ट हिज अकाउंट और गुड्स इन सच मॅनर ॲज लायकली टू कॉज इव्हिजन. ज्या प्रकारे त्यांनी अकाउंट रेकॉर्ड मेंटेन केले त्या प्रकारे दिसतंय की तिथे वस्तूंची वाहतूक करण्याच्या धंद्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने अथवा वखारीच्या किंवा गोदामाच्या किंवा इतर कोणत्याही ठिकाणाच्या मालकाने किंवा प्रचारकाने त्याच्या कराचे प्रदान करण्याचे टाळलेले आहे अशा वस्तू ठेवल्या असतील. म्हणजे विदाऊट बिल माल पाठवण्याकरता गुड्सचं मुवमेंट झालं आणि ते गुड्स त्यांच्याकडे किंवा या अधिनियमाने देय असलेला कर चुकवण्याचा संभव आहे अशा रीतीने त्याचे लेखे किंवा वस्तू ठेवल्या असतील. आता 50,000 लिमिट आहे, इंटरेस्ट रेट्स अप्लाय करायचं आहे, तर 50,000पेक्षा कमी गुड्स असतील तर हे बिल न बनवता गुड्स मुवमेंट होते. मग अशा प्रकारे 40,000 25,000 अमाऊंटचे गुड्स मुवमेंट करायचे आणि ते काय करायचे, अशा गोडाऊनला नेऊन ठेवायचे आणि त्यानंतर विदाऊट बिल ते पुढे गुड्स. आता समजा इन्स्पेक्शन झालंच नाही तर जे इनवॉइस बनवलं आहे ते इनवॉइस नंतर काय करता येईल, त्याचा रेकॉर्डच नाही ना, ते रफादफा करता येईल ते इनवॉइस. अशा प्रकारे गुड्स. आता बघा इनवॉइस केलं आहे, या इनवॉइसचा उद्देश काय की ईवे बिलनी 100% टॅक्स चोरी थांबवता येत नाही. आणि ईवे बिल जरी असलं तरी 100% प्रत्येक गाडीचं इन्स्पेक्शन फिजिकली करणं पॉसिबल नाही. किती गुड्स आहेत दाखवा, इनवॉइस दाखवा, आम्ही सगळं माल चेक करू, पॉसिबल नाही आहे. त्यामुळे एक ठराविक स्तरापर्यंत ईवे बिलनी थोडी टॅक्स चोरी थांबवली जाऊ शकते पण 100% नाही. मुवमेंट ऑफ गुड्समध्ये गरज पडल्यास इन्स्पेक्शन होईल किंवा मग दुसरा ऑप्शन काय ठेवला आहे, या प्रकारे ते वेअर हाऊस किंवा गोडाऊनमध्ये जाऊन इन्स्पेक्शन करायचं. ही मे ऑथोराईज, हे लक्षात आलं पीओच्या, तर पुढे काय होईल, ही मे ऑथोराईज इन रायटिंग एनी अदर ऑफिसर ऑफ सेंट्रल टॅक्स टू इन्स्पेक्ट एनी प्लेसेस ऑफ बिझनेस of the taxable person or the person engaged in the business of transporting goods or the owner or the operator of warehouse or godown any other place. असे त्यास सकारण वाटत असेल तेव्हा तो राज्य कराच्या इतर अन्य कोणत्याही अधिकाऱ्याला करपात्र व्यक्तीच्या किंवा वस्तूंची वाहतूक करण्याच्या धंद्यात सहभागी असलेल्या व्यक्तीच्या किंवा वखारीच्या किंवा गोदामाच्या किंवा इतर कोणत्याही ठिकाणाच्या मालकाच्या किंवा प्रचारकाच्या धंद्याच्या कोणत्याही ठिकाणाची तपासणी करण्याची लेखी प्राधिकृत करेल. आता करू शकेल. आता याच्यामध्ये कसा याचा फॉर्म आहे हे तुम्ही बघाल तर ज्यावेळेस ऑथोराईज फॉर इन्स्पेक्शन ऑर सीझर याकरता रूल आहे 139(1) प्रमाणे. आता बघा यामध्ये जे आता आपण वाचलं तेच यात तुम्हाला सापडेल. ह्या सप्रेस ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑफ ही सप्रेस ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू द स्टॉक ऑफ गुड्स इन हँड हॅज क्लेम इनपुट टॅक्स क्रेडिट इन एक्सेस, एवढा तो इंटायटल करतो एवढा त्याचा अधिकार आहे. हॅज क्लेम एक्सेस ऑफ एंटायटलमेंट आणि कॉन्ट्रव्हेन्शन ऑफ प्रोव्हिजन. याकरता इन्स्पेक्शनची काय केली जाईल, ही प्रोसेस केली जाईल. कुठला फॉर्म आहे, GST INS 01 आणि पुढे आता याच्यामध्ये बिझनेस ऑफ ट्रान्सपोर्टिंग गुड्स वेअर हाऊस यांच्याकरता हा ते किंवा हे. आणि तिसरं आहे गुड्स लायबल टू कन्फिस्केशन डॉक्युमेंट्स रिलेव्हंट टू द प्रोसिडिंग्स अंडर दिस ॲक्ट आर सिक्रेटेड इन द बिझनेस ऑफ. देअरफॉर
आता याच्यामध्ये जर तसं आहे, हे फक्त इन्स्पेक्शनसाठी आय ऑथोराईज, इन्स्पेक्ट करा फक्त. आणि दुसरं, आय ऑथोराईज रिक्वायर यू टू सर्च द अबोव प्रिमायसेस. एक पॉवर काय, फक्त इन्स्पेक्शन करायचं, म्हणजे गुड्स बिलॉंगिंग टू द अबोव मेन्शन पर्सन फॉर इन्स्पेक्शन ऑफ गुड्स ऑर डॉक्युमेंट्स. पण गुड्स कुठे लपवले आहेत का हे नाही बघायचं. एवढे दिसत आहेत तेवढं तुम्ही बघा, इन्स्पेक्शन करा. आणि दुसऱ्या केसमध्ये काय झालं, सर्चमध्ये जास्त पॉवर आहे, तिकडे तोडफोड करण्याची पॉवर आहे. मी सांगतो पुढे. ओके, ठीक आहे. पहिले हे येईल की हा जो एक दिला आहे आणि 01 यात काय दिलं आहे, कोणासाठी दिलं आहे. कारण एकाच फॉर्ममध्ये वेगवेगळ्या पर्सनसाठी इन्स्पेक्शनची ऑर्डर आहे आणि ती कुठल्या स्तरावरचं करायचं, इन्स्पेक्शन करायचं फक्त सर्च करायचं, हे ह्यात दिलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस ही ऑर्डर मिळेल आणि समजा तुम्ही माझ्याकडे आलात, मी एक व्यापारी असेल आणि मला सांगा इन्स्पेक्शन करायचं, मी विचारेन की तुमच्याकडे फॉर्म दाखवा, तुमच्याला काय लेवलला तुम्हाला ऑर्डर मिळाली इन्स्पेक्शन करण्याची ते बघू द्या. म्हणजे मला तुम्हाला कोऑपरेट करायचं आहे, पण तुमच्याकडे ज्याप्रमाणे ऑर्डर आहे त्याप्रमाणे तुम्हाला मी कोऑपरेट करेन. मग आता इथे ऑर्डर ऑफ सीजर आहे, जे वाचलं आपण ते आहे आणि 02 आहे. डिटेल कोणाचं करतायत, त्याचा नंबर काय, नाव काय, आणि इन प्रेझेन्स ऑफ विटनेस कोण आहेत, हे विटनेस आहेत. हे कशा प्रकारे ही कारवाई होईल याची पण एक पद्धत आहे, त्या पद्धतीमध्ये झाली पाहिजे. ऑन स्क्रुटिनी ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट, रजिस्टर, डॉक्युमेंट्स, पेपर्स अँड गुड्स फाउंड ड्युरिंग द इन्स्पेक्शन सर्च, आय हॅव रिझन टू बिलीव्ह दॅट contain goods liable to confiscation, document, books useful for or relevant proceedings under this act. मग डिटेल ऑफ गुड्सचीच यादी बनवायची, गुड्सची, डॉक्युमेंटची यादी बनवायची, जे ताब्यात घ्यायचं आहे त्याची यादी येईल. आणि मग सिग्नेचर ऑफ विटनेस, कुठले गुड्स आणि कुठले डॉक्युमेंट्स ताब्यात घेतलेले आहे हे रेकॉर्डर हवे. ऑर्डर ऑफ प्रोहिबिशन, ऑर्डर ऑफ प्रोहिबिशन. आता इथे गुड्स सीज केले ते प्रिमायसेसमध्येच राहतील टॅक्सपेअरच्या, पण त्याला डील करण्याचा अधिकार राहणार नाही. मग त्याकरता ऑर्डर ऑफ प्रोहिबिशन आहे. वेअर अन इन्स्पेक्शन अंडर सबसेक्शन 1, सर्च अंडर सेक्शन 2 ऑफ सेक्शन 67 वॉज कंडक्टेड, त्याचे डेट, टाईम दिला आहे, फॉलोविंग प्रिमायसेस त्याची माहिती दिली सगळी, आणि विटनेस कोणाचे दिले, स्क्रुटिनी ऑफ द बुक्स, इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर, या पॉवरप्रमाणे आय हिअर बाय ऑर्डर दॅट यू शॅल नॉट कॉज टू रिमूव्ह, पार्ट विथ or otherwise deal with the goods except without the previous permission of the undersigned. म्हणजे पीओच्या परमिशन शिवाय तो गुड्स डील करू शकत नाही. आता त्याला गुड्स पाहिजे असतील तर गुड्स जे काय असेल तुमच्या रेकॉर्डला माहिती आहे सगळे, तुम्ही गुड्स अडकवू नका, माझा बिझनेस थांबवू नका, मला गुड्स विकायला द्या. जी काय पेनल्टी ज्यामुळे होऊ शकते, जर तो त्याचा बॉन्ड देत असेल, बॉन्ड फॉर रिलीज ऑफ सेच गुड्स, त्याकरता हा पुढचे हा फॉर्म आहे आणि 04. Whereas I undertake to produce the said goods release provisionally to me as and when required to the proper officer duly authorized. तुम्हाला सगळं कळलं आहे, पण गुड्स कुठले आहेत, काय तुमच्या रेकॉर्डला आले, तर गुड्स थांबवून तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्ही तुमची छानबीन करा, कारवाई करा. जर का पेनल्टी आली तर मी भरेन, आणि पेनल्टी नाही तर गुड्स तुम्ही सोडून द्याल, पण गुड्स मला विकू द्या. आणि जर का काय टॅक्स भरायला लागला तर त्यासाठी मी तुम्हाला काय देतो, बॉन्ड देतो. हे गव्हर्नमेंटला सिक्युरिटी मिळाली तर गुड्स रिलीज केलं जाते. ही पहिली सिक्युरिटी आहे ना ही बॉन्ड म्हणजे. ऑर्डर ऑफ रिलीज ऑफ गुड्स, अशा प्रकारे हे फॉर्म यामध्ये आलेले आहे. आता हेच तुम्ही बघा पुढे जाऊन, या तिथे वाचलं आपण तेच खाली इकडे आता येईल.
where the proper officer not below the rank of joint commissioner, either pursuant to an inspection under section 67(1) or otherwise has reason to believe that any goods liable to confiscation, any document or books or things which in his opinion shall be useful for or relevant to any proceedings under this act. दुसरा एखाद्याचं काय समजा कारवाई चालू आहे त्यात हे डॉक्युमेंट उपयोगी आहे. Relevant to any proceedings under this act are secreted in any place, he may authorize in writing any other officer of senator tax to search and seizure, may himself search and seize such goods, documents or books or things, provided that where it is not practicable to seize any such goods, the proper officer or any officer authorized by him may serve on the owner or the custodian of the goods an order that shall not remove. समजा असं काय तूप तेल वगैरे असेल ते काय करणार, कसं उचलून देणार, तशा प्रकारच्या वस्तू किंवा केमिकल आहे ते नॉर्मली असं हँडल करता येत नाही, त्याला स्पेसिफिक पद्धतीने हँडल करायला लागतं, त्यामुळे स्फोट होऊ शकतं. असं काही असेल तर मग मे सर्व ऑन द ओनर ऑर द कस्टडियन ऑफ द गुड्स अँड ऑर्डर दॅट ही शॅल नॉट रिमूव्ह, पार्ट विथ और अदरवाइज डील विथ द गुड्स एक्सेप्ट विथ द प्रिवियस परमिशन ऑफ सच ऑफिस, provided that the documents or books or things so seized shall be retained by such officer only for so long as may be necessary. आता किती पिरियड ठेवायचं, जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंतच ते ताब्यात ठेवायचे, अदरवाईज ते परत करायचे. द डॉक्युमेंट हे 67(3) डॉक्युमेंट बुक्स ऑर थिंग्स नॉट रिलीड अपॉन शॅल बी रिटर्न, 30 दिवसामध्ये परत करा. म्हणजे एकदा ताब्यात घेतली तिथे छानबीन केली तर जी आवश्यक नसतील, जी कामाची नसतील अशी डॉक्युमेंट बुक्स ऑर थिंग्स रेफर टू इन सेक्शन 67(2) मध्ये कारवाई ताब्यात ती घेतलेली आहेत, त्यातली एनी अदर डॉक्युमेंट्स बुक्स ऑर थिंग्स प्रोड्यूस बाय ॲक्च्युअल पर्सन ऑर एनी अदर पर्सन्स विच हॅव नॉट बीन रिलीड अपॉन, ज्यावर अवलंबून राहिलेले नाही, म्हणजे याची गरज नाही, फॉर द इश्यू ऑफ नोटीस शॅल बी रिटर्न टू सच पर्सन विदिन अ पिरियड नॉट एक्सेडिंग 30 days ऑफ द इश्यू ऑफ सेट नोटीस, ते परत कर. आता हे रूलप्रमाणे कारवाई आपण जिथं वाचता तिकडे की INS-1 या INS-1 मध्ये काय येईल, वेअर द प्रॉपर ऑफिसर PO नॉट बिलो द रँक ऑफ हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट अ प्लेस ऑफ बिझनेस ऑर एनी अदर प्लेस इज टू बी विजिटेड फॉर द पर्पजेस ऑफ इन्स्पेक्शन किंवा सर्च ऑर द केस मे बी सीजर ऑर इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 67, ही शॅल इश्यू अन ऑथरायझेशन. ऑथरायझेशन कशामध्ये येईल, INS-01 मध्ये, ते सीजरचं किंवा सर्चचं. ऑथरायझिंग any other officer subordinate to him to conduct the inspection or search, or as the case may be seizure of goods, documents, books or things liable to confiscation. Where any goods, documents, books or things are liable for seizure under section 67(2), PO काय करेल, authorize PO or unauthorized officer shall make an order of seizure. INS-02 पुढे the PO or an authorized officer may entrust upon the owner or the custodian of goods from whose custody such goods or things are seized the custody of such goods or things for safe upkeep and says but shall not remove किंवा डील करू नका, हे त्यात वाचलं ना आपण. आणि पुढे जर ऑर्डर ऑफ प्रोहिबिशन, डील करू नका त्याकरता काय केलं आहे, ऑर्डर ऑफ प्रोहिबिशन INS-03 मध्ये एक्सेप्ट विथ द प्रिव्हियस परमिशन ऑफ सच ऑफिसर. आणि पुढे द ऑफिसर सीजिंग द गुड्स, डॉक्युमेंट्स, बुक्स ऑर थिंग्स शॅल प्रिपेअर अन इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी बनवेल, बुक्स किती आहेत, डॉक्युमेंट्स कुठले कुठले आहेत, आणि मग याची इकडे विटनेसची साईन वगैरे घेऊ, वेर ॲप्लिकेबल अँड गेट इट साईन बाय द पर्सन फ्रॉम हुम सच गुड्स, डॉक्युमेंट्स ऑर थिंग्स आर सीज. विटनेस असतील ते साईन करतील. जे आता आपण बघितलं फॉर्ममध्ये तेच या रूलवर दिलं आहे, आणि त्या फॉर्ममध्ये हेच दिलं आहे की या रूलप्रमाणे ती कारवाई करायची. पॉवर ऑफ ऑफिसर ड्युरिंग सर्च, सील, ब्रेक. ऑफिसरला काय पॉवर आहे, द ऑफिसर ऑथोराइज अंडर सेक्शन 67(2) शॅल
हॅव द पॉवर टू सील ऑर ब्रेक. ब्रेक पण करू शकतो. ब्रेक अपॉन ओपन द डोअर. आता एखाद्या समजा एक गोडाऊन आहे, एखादी जागा आहे, त्याला लॉक आहे, आमच्याकडे चावीच नाही, आम्हाला माहीत नाही, हे आमचं नाहीच आहे, अशा काही सांगत असतील तर ते तोडू शकतो. टू ब्रेक ओपन एनी एखादं कपाट आहे, चावी हरवले, या कपाटात काहीच नाही आहे, जर का असं वाटतं की ह्यात काही गुड्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, टू ब्रेक ओपन एनी अलमारा, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, बॉक्स, receptacle in which any goods, accounts, registers or documents of the person are suspected to be concealed, where access to such premises, almirah, electronic devices, box. वस्तू, कोणत्याही वस्तू, लेखे, नोंद, वया, कागदपत्रे लपवण्याचा संशय आहे अशा जागा, कपाट, इलेक्ट्रॉनिक साधने, पेटी किंवा भांडे यांच्या तपासणीत मज्जाव केला असेल तेव्हा अशा कोणत्याही जागेचा दरवाजा सीलबंद करण्याचा किंवा तो तोडून उघडण्याचा किंवा असे कोणतेही कपाट, इलेक्ट्रॉनिक साधने, पेटी, भांडे तोडून उघडण्याचा अधिकार असेल. आता डॉक्युमेंट्स समजा असे आहेत किंवा हे आम्हाला छाननी करायची. आता मी तुम्हाला सांगितलं मी टॅक्सपेअर आहे, माझ्या बिझनेसचे डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही घेऊन जा पाहिजे तर मला तुम्ही एक झेरॉक्स द्या, फोटोकॉपी द्या. द पर्सन whose custody any documents are seized under section 67(2) shall be entitled to make copies thereof. त्याला त्याच्या कॉपीज दिल्या जाऊ शकतात. पण समजा अपवाद काय, एक्सेप्ट वेअर, जिथे मेकिंग सच कॉपीज और मेकिंग सच एक्स्ट्रॅक्ट्स मे इन द ओपिनियन ऑफ द प्रॉपर ऑफिसर, इथे इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर का अडथळा येऊ शकत असेल तर मग त्याला त्याच्या कॉपीज झेरॉक्स दिल्या जाणार नाही. प्रतिलिपी करणे किंवा असे उत्तर देणे हे प्रतिकूलपणे बाधक ठरू शकेल तर दिले जाणार नाही, अदरवाईज द्यायला हरकत नाही. द गुड्स सो सीज्ड अंडर सेक्शन 67(2) शॅल बी रिलीज ऑन अ प्रोव्हिजनल बेसिस. रिलीज काय, तात्पुरतं. कशा करता, त्यांनी सिक्युरिटी दिली, बॉन्ड सिक्युरिटी, ऑन पेमेंट ऑफ ॲप्लिकेबल क्वांटम रिस्पेक्टिवली ॲज मे बी प्रिस्क्राईब. रूल 140 बघितलं ना आपण, आता खाली आहे, फॉर्ममध्ये बघितलं फक्त. ऑन पेमेंट ऑफ ॲप्लिकेबल टॅक्स, इंटरेस्ट अँड पेनल्टी पेएबल ॲज द केस मे बी. अशा प्रकारे जप्त केलेल्या वस्तू अनुक्रमे विहित करण्यात येतील अशा रीतीने व अशा प्रमाणात बंधपत्र करून दिल्यावर व प्रतिभूती सादर केल्यावर किंवा याच्यासाठी लागू असलेला कर, देय, व्याज व शाप्ती यांचा भरणा केल्यावर तात्पुरत्या स्वरूपात मुक्त करण्यात येतील. त्यांनी पेवर इंटरेस्ट पेनल्टी दिली किंवा त्यांनी सिक्युरिटी दिली तर प्रोव्हिजनली गुड्स काय केले जातील, रिलीज केले जातील. The seized goods may be released on a provisional basis upon execution of bond for the value of the goods in and furnishing of security in the form of bank guarantee equivalent to the amount of applicable tax, interest and penalty payable. Applicable tax shall include central tax, state tax, central tax, utility tax as the case may be. In case a person to whom the goods were released provisionally fails to produce the goods at the appointed date and place indicated by the proper officer, त्या डेटला त्या जागी ते गुड्स प्रोड्यूस नाही केले तर सिक्युरिटी शॅल बी इन कॅश. सिक्युरिटी इन कॅश केली जाईल आणि ॲडजस्टेड केला जाईल टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी जे काय त्याच्या अगेन्स्ट. पेबल इफ एनी पेबल इन रिस्पेक्ट ऑफ सच गुड्स. Procedure in respect of seized goods, Rule 141. Where the goods or things seized are of perishable or hazardous nature, and if the taxable person pays an amount equivalent to the market value of such goods or things or the amount of tax, interest, penalty that is or may become payable by the taxable person, whichever is lower, such goods or as the case may be things shall be released. त्वरित रिलीज केलं जाईल. कुठल्या केसमध्ये, जे गुड्स पेरिशेबल, नाशिवंत किंवा मग काय डेंजरस प्रकारचे गुड्स आहेत, धोकादायक प्रकारचे गुड्स आहेत. इफ द टॅक्सेबल पर्सन पेड एन अमाऊंट इक्विवलंट टू द मार्केट प्राइस ऑफ सच गुड्स और थिंग्स और
मार्केट व्हॅल्यू गुड्सची पे करतात किंवा टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी मे बिकम पेबल विच एव्हर इज लोअर. तेव्हा काय केलं जाईल, सच गुड्स ऑर ॲज द केस मे बी थिंग्स शॅल बी रिलीज, त्वरित रिलीज केलं जाईल, ऑर्डर काढली जाईल INS 5 where the taxable person fails to pay the goods in respect of the said goods or things, the proper officer may dispose of such goods or things. जर तो पे नाही करत, त्याची मार्केट व्हॅल्यू किंवा जो काय टॅक्स इंटरेस्ट विचार लोअर आहे पे नाही करत कुठल्या गुड्सबद्दल, पेरिशेबल किंवा हॅझार्डस गुड्स, तर मग त्याचा डिस्पोज ऑफ सच गुड्स याला 15 दिवस थांबू शकत नाही ना. हे त्वरित बाबा तू पैसे देतोस तर आम्ही गुड्स काय करू याची विल्हेवाट लावू. अशा प्रकारे आपण हे 5 फॉर्म बघितले. मेन प्रोसिजर याच्यामधली एवढीच आहे. करायला जाल तर यात खूपच गोष्टी करायच्या आहेत, खूप म्हणजे प्रोसिजर याच्यामध्ये आहे. प्रोव्हिजन वाचायला सोपी वाटते पण इम्प्लिमेंट करायला खूप त्रासदायक आहे, खूप कठीण आहे. यात खूप वेळ जाणार आहे. विटनेस ठेवा, सगळं बघा, सगळ्या गोष्टी करा, जबाबदारीचं काम आहे सगळं. INS 1 मध्ये ऑथोरायझेशन आहे, 2 मध्ये ऑर्डर ऑफ सीजर आहे, त्यानंतर 3 मध्ये ऑर्डर ऑफ प्रोहिबिशन आहे, बॉन्ड आणि पुढे रिलीज ऑफ गुड्स. असे हे 5 फॉर्म आहे या कारवाईमध्ये. हे मी खाली दाखवले सगळे. हे खास काळाची पण गरज आहे. मला असं वाटलं की बाबा हे त्याला गरजेचं आहे म्हणून मी हेच फॉर्म खाली दाखवून ठेवले. हे एवढे सेक्शन वाचले, रूल वाचले आणि एवढं वाचलं नंतर तुम्ही वाचलं तर हे क्लिअर व्हायला हरकत नाही की नक्की आपण कुठल्या कारवाईचा भाग आहोत किंवा कुठली कारवाई अशी होत असेल त्यात नक्की काय करायला लागतं. आता याच्यामध्ये 12 सेक्शन आहे. या 6 सेक्शनमध्ये एवढं सगळं आलं कळलं ना इथपर्यंत. इथे ब्रेक घेऊया.